नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर. मागील 2 भागांत आपण 7-12-8 अन फेरफार, जुने खरेदी खत, बँक बोजा आणि NOC याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आजच्या भागात आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. शेतीवर न्यायालयीन वाद आहे का? वारसावाद, स्थगिती आदेश आणि इतर न्यायालयीन प्रकरणे कशी तपासावीत? अनेक लोक शेती खरेदी करताना 7-12-8 अन आणि खरेदी खत तपासतात, पण एक महत्त्वाची गोष्ट तपासत नाहीत. त्या जमिनीवर न्यायालयीन वाद सुरू आहे का? जर जमिनीवर दिवाणी किंवा फौजदारी प्रकरण सुरू असेल, वारसांचा वाद असेल किंवा न्यायालयाने स्थगिती आदेश दिला असेल, तर खरेदीदाराला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चला तर सविस्तर जाणून घेऊया. न्यायालयीन वाद म्हणजे काय? जेव्हा एखाद्या जमिनीबाबत 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये मालकी, सीमा, वारसा, वाटणी किंवा वापरावरून वाद होतो आणि तो न्यायालयात जातो, तेव्हा त्याला न्यायालयीन वाद म्हणतात. उदाहरण घ्या. राम आणि श्याम हे 2 भाऊ आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर 10 एकर जमीन दोघांमध्ये वाटायची होती, पण रामने संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. श्यामने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. अशा वेळी ती जमीन वादग्रस्त ठरते. शेतीवरील सामान्य न्यायालयीन वाद. 1. मालकी हक्काचा वाद. कोण खरा मालक आहे यावर वाद. 2 व्यक्तींकडे वेगवेगळी कागदपत्रे असतात आणि दोघेही स्वतःला मालक म्हणतात. 2. वारसावाद. मालकाच्या मृत्यूनंतर सर्व वारसांची नावे लागलेली नसतात. एक वारस जमीन विकतो आणि इतर वारस न्यायालयात जातात. उदाहरण: वडिलांना 4 मुले होती. एका मुलाने सर्वांची परवानगी न घेता जमीन विकली. नंतर इतर भावंडांनी दावा दाखल केला. 3. वाटणीचा वाद. जमीन संयुक्त मालकीची असते, पण प्रत्यक्ष वाटणी झालेली नसते. उदाहरणार्थ, 8 एकर जमीन 4 भावांची आहे. कागदावर सर्वांची नावे आहेत, पण कोणाचा कोणता भाग आहे हे निश्चित नाही. 4. सीमावाद. शेजाऱ्याने अतिक्रमण केले आहे किंवा सीमा निश्चित नाही. उदाहरण: शेजाऱ्याने 15 फूट आत कुंपण टाकले आणि दोघेही स्वतःला बरोबर म्हणतात. प्रकरण न्यायालयात जाते. 5. रस्त्याचा वाद. शेतीपर्यंत जाणारा रस्ता नाही किंवा शेजारी रस्ता बंद करतो. जमीन खरेदी केल्यानंतर समजले की सार्वजनिक रस्ताच नाही. दिवाणी प्रकरण म्हणजे काय? दिवाणी न्यायालयात मालकी, वाटणी, वारसा, सीमा, अतिक्रमण आणि रस्ता यासारखे वाद येतात. हे वाद जमिनीच्या हक्काशी संबंधित असतात. फौजदारी प्रकरणात काही वेळा जमिनीवरून मारामारी, धमक्या, बनावट कागदपत्रे किंवा फसवणूक यासारखी प्रकरणे दाखल असतात. उदाहरण: जमिनीवर कब्जा करण्यासाठी बनावट खरेदी खत तयार केले तर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. स्थगिती आदेश स्टे ऑर्डर म्हणजे काय? स्थगिती आदेश म्हणजे न्यायालयाचा आदेश. या आदेशानुसार जमिनीवर विक्री, बांधकाम, कब्जा किंवा बदल यावर तात्पुरती बंदी असते. उदाहरण: न्यायालयाने आदेश दिला की अंतिम निकाल लागेपर्यंत जमीन विकू नये. जर तरीही विक्री झाली तर पुढे व्यवहार अडचणीत येऊ शकतो. न्यायालयीन वाद कसा तपासावा? 1. विक्रेत्याला थेट विचारा. जमिनीवर कोर्ट केस आहे का? स्टे ऑर्डर आहे का? नोटीस आली आहे का? 2. सर्व वारसांना विचारा, विशेषतः वारशाची जमीन असेल तर. 3. गावातील माहिती घ्या. सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, शेजारी यांच्याकडून माहिती मिळू शकते. 4. वकिलाकडून कागदपत्रांची तपासणी करून घ्या. वारसांचा वाद कसा ओळखावा? खालील गोष्टी दिसल्या तर सावध व्हा. मालक मयत आहे, सर्व वारसांची नावे नाहीत, संमतीपत्र नाही, वारस प्रमाणपत्र नाही. उदाहरण: वडिलांच्या नावावर जमीन आहे, मुलगा ती विकत आहे पण मुलींची नावे नाहीत. भविष्यात त्या हिस्सा मागू शकतात. सर्वात सामान्य फसवणूक. विक्रेता सांगतो कोणताही वाद नाही, पण व्यवहारानंतर न्यायालयाची समन्स येते. संयुक्त कुटुंबातील एक सदस्य संपूर्ण जमीन विकतो. नंतर इतर सदस्य दावा करतात. इस्टे ऑर्डर लपवून व्यवहार केला जातो. बनावट वारस दाखवून जमीन विकली जाते. नंतर खरे वारस न्यायालयात जातात. अशी परिस्थिती आल्यास काय करावे? न्यायालयीन कागदपत्रे मागवा. वकिलाचा सल्ला घ्या. इस्टे असल्यास व्यवहार थांबवा. सर्व वारसांची लेखी संमती घ्या. शंका असल्यास जमीन खरेदी पुढे ढकला. खरेदीदाराने लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी. वादग्रस्त जमीन घाईत खरेदी करू नका. इस्टे ऑर्डर तपासा. सर्व वारसांची संमती घ्या. गावातील चौकशी करा. कागदपत्रे अनुभवी वकिलाकडून तपासून घ्या. फक्त सातबाऱ्यावर विश्वास ठेवू नका. निष्कर्ष: न्यायालयीन वाद असलेली जमीन खरेदी करणे अशक्य नाही,
पण त्या वादाचे स्वरूप, न्यायालयाचे आदेश, वारसांचे हक्क आणि सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय व्यवहार करू नये. एक चुकीचा निर्णय आयुष्यभराच्या बचतीला धक्का देऊ शकतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत शासकीय मोजणी, गाव नकाशा, टिपण, अतिक्रमण आणि प्रत्यक्ष जागेची पाहणी कशी करावी. खरेदीपूर्वी सीमा आणि क्षेत्रफळाची खात्री कशी करावी. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचा अनुभव किंवा प्रश्न सांगा. धन्यवाद.